अखेर तुळजापूर नगराध्यक्ष पदाकरता ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद पिंटू गंगणे याला भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। या ठिकाणी महंत इच्छागिरी गगनगिरी महाराज यांना उमेदवारी देण्याचा पक्षश्रेष्ठींनी विचार केला होता। उमेदवारी देण्याच्या सूचना दिल्या होत्या, पण पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून आमदार राणा पाटील आणि जिल्ह्यातील नेत्यांनी पिंटू गंगणे याला उमेदवारी दिली आहे। त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। पिंटू गंगणे सध्या जामिनावर बाहेर आहे। दरम्यान एकूणच विनोद पिंटू गंगणे याला उमेदवारी दिल्याने तुळजापूरच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि आता एक मोठी बातमी, अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात येत आहे। अनमोल बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणण्यात येणार आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोई हा मुख्य आरोपी होता। तर अनमोल बिश्नोईवर 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत आणि आता त्याला भारतामध्ये आणलं जाणार आहे। अमेरिकेतून आज त्याला भारतामध्ये आणलं जाणार आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोई हा मुख्य आरोपी आहे। अनमोल बिश्नोईवर 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? बरोबर आहे। भारतीय सुरक्षा एजन्सीला एक मोठं यश प्राप्त झालेलं आहे। कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई चा भाऊ आणि भारतामध्ये मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल म्हणून ज्याला ओळखला जातो अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणण्यात जात आहे आणि अमेरिकेमधून त्याला एक विमान घेऊन भारतात देशात निघाला आहे। सकाळी 10 वाजता दिल्ली विमानतळावरती ते पोहोचणार आहे। या विमानामध्ये पंजाबमधील 2 मोस्ट वॉन्टेड आरोपी देखील आहे। महत्त्वाचं म्हणजे याशिवाय 197 अवैध प्रवासी देखील यामध्ये हद्दपार करण्यात आलेले आहे। या साधारण 200 लोक जण आहे जे भारतात त्यांना डिपोर्ट करण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे अनमोल बिश्नोईचं हा परदेशात बसून भारतातील अनेक गुन्ह्यांमध्ये सुपारी किलिंगमध्ये एक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये तो ऑपरेट केला जात होता आणि लॉरेन्स बिश्नोई गँगचा महत्त्वाचा तो ऍक्टिव्ह हँडलर होता। आणि महत्त्वाचं सोबतच जर बघितलं तो परदेशात बसून वेगवेगळ्या ठिकाणी कोणाचा खून करायचा याची आणि कोणाला धमकी द्यायच्या या संदर्भात देखील तो तिथून मॉनिटर करत असा आणि फंडिंग मॅनेजर म्हणजे पैसे एकत्र करण्याचं काम देखील तो करत होता आणि टार्गेट किलिंगसाठी देखील त्याला ओळखलं जात होतं। त्यामुळे मोस्ट वॉन्टेड होता आणि एनआयच्या जवळपास याच्या संदर्भात अनेक असे पुरावे आहे की त्याला भारतात तो जो हद्दपार होईल तेव्हा भारतात पोहोचल्यावर त्याला अटक करण्यात येईल। माहिती आहे आपल्या महाराष्ट्रातील एक राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील देखील तो प्रमुख आरोपी होता। अनमोल बिश्नोई याच्यावरती जी हत्या झाली ती 12 ऑक्टोबर 2024 मध्ये बांद्रामध्ये झाली। त्यामुळे या संदर्भात एक मोठं यश भारतीय सुरक्षा एजन्सीला मिळालेलं आहे। प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आतापर्यंत भाजपमध्ये नेमकं कुणी बड्या नेत्यांनी प्रवेश केलेला आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। आपण पाहतोय शंभूराज देसाई यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर असणार आहेत, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यानंतर भरत गोगावले त्यांच्या विरोधात असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप। आणि त्यानंतर दादा भुसे यांच्या विरोधात अद्वै हिरे यांनी नुकताच काल भाजपमध्ये प्रवेश केला। हे एक मोठं आव्हान असणार आहे। किशोर अप्पा पाटील यांच्या विरोधात असणार आहेत वैशाली सूर्यवंशी ज्यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे। तर सुहास बाबर यांच्या विरोधात वैभव पाटील यांच्यामध्ये देखील मोठी लढत असणार आहे। महेंद्र दळवी आणि सुधाकर घारे यांच्यामध्ये मोठी लढत असणार आहे। यांच्यामध्ये देखील ठिणगीची कारणं समोर येत आहेत। संजय शिरसाट यांच्या विरोधात असणार आहेत राजू शिंदे ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। आता एक मोठी बातमी, अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचा उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालेला आहे। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता। उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याने आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवलाय। तर जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी हा उमेदवारी अर्ज भरला होता। वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं। प्रत्येक ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, तर ती सूचकाची सही राहिलीच कशी? असं कसं शक्यच नाही ना ते। ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला, का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते। मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते
आता मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन.